नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण नवीन नवीन पदार्थ तर करत असतो, पण जुन्याला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. खरं की नाही? तर असंच एक महत्त्व, एक जुना पदार्थ आहे. तसा पाहिलं तर आपण करत असतो, पण या पद्धतीने करत नाही. भरड्याचा पिठलं भात. चला सुरुवात करू. ही चण्याची डाळ आणि त्याचा हा भरडा मी काढून घेतलेला आहे. हा साधा मिक्सीमध्ये तुम्ही करू शकता किंवा जुन्या काळी काय व्हायचं की दुपारची वेळ असायची आणि वेळ असायचा म्हणजे बायकांना. मग त्यावेळी जात्यावर तो भरडा काढून ठेवणं, कणिक दळून ठेवणं हे सगळी कामं व्हायची. आता जातं नाही आहे, पण नातं मात्र महत्त्वाचं आहे. ते मात्र ठेवा तुम्ही, जातं जरी नसलं तरी. कांदा ठेचून घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने हा कांदा ठेचून घ्यायचा आपल्याला. तोपर्यंत फोडणीची तयारी. हिरवी मिरची, ठेचलेला कांदा. क्या बात. तुम्हाला आता असं वाटेल की हे कसं आहे, ठेचलेला कांदा काय प्रकरण आहे. खरं सांगू का की तुम्ही एखादी भाजी वापरताना तुम्ही ती कुठल्या पद्धतीने चिरता, कशी वापरता, त्याच्यावर पदार्थाची चव अवलंबून असते. आता यांनी हा ठेचून का घेतला असेल? एक तर याची चव बदलणे, आता मी एक सांगितलाच कार्यक्रम. दुसरं असं असेल की कितीदा तरी वेळी कुठेतरी गेलेली असेल, मग काय समोर आहे त्यांनी ठेचताच कर, टाकून दे पटकन पिठलं भात बनव 5 मिनिटात. ही एक थॉट प्रोसेस डोक्यात असेल, पण ती थॉट प्रोसेस डोक्यात असताना ती कृती केल्यानंतर त्याचं असं काहीतरी छान वेगळं काहीतरी घडून येईल हे त्यांच्या मनातही नसेल, पण ते झालेलं आहे. हा कांदा एवढा असा झाला, हा भरडा. यामध्ये थोडी हळद आणि किंचितसं तिखट, फक्त रंग येण्यासाठी, कारण आपण याच्यात मिरची ऑलरेडी घातलेली आहे, हिरवी मिरची. साधारण एक 2 ते 3 चमचे दही. आणि गरम पाणी. जेवढी डाळ असेल त्याच्या ऑलमोस्ट डबल आपण असं गरम पाणी घातलेलं आहे. सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आपल्याला, की आपल्या या बेसनाची क्वांटिटी, भाताची क्वांटिटी एकत्र झाल्यानंतर. आता याला छान मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे पिठलं आता शिजलेलं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला तयार भात घालायचा आहे. तर आता ते प्रमाण कसं, की जेवढं पिठलं असेल त्याच्या पहिले अर्धा भात घालायचा. आता चवीनुसार मीठ. आता मीठ सगळ्यात शेवटी का, की ही जी एकूण क्वांटिटी आहे ती क्वांटिटी बघून मग यात मीठ घालायचं. कोथिंबीर. आणि याला आता छान फोडणी आपल्याला द्यायची. आणि यामध्ये फोडणीसाठी माऊली घाणीचं कच्चं शेंगदाण्याचं तेल, खूप जास्त नाही, असाच ठेचून घ्यायचा. जिरे, हिंग, लसूण. हे पापड घेतलेत मी. आता बघा, हा पारंपरिक प्रकार आहे, पण देताना कसा दिला, मॉडर्न पद्धतीची प्लेट, त्याच्यावर छान त्याला सेट केलं
गार्निशिंग केलं पापडाच्या तुकड्यांचं. हे सगळे जे प्रकार आहेत ना, हे आम्ही तिथे वापरतो. आणि माझं म्हणणं नेहमीच असतं, की बाबा नव्या जुन्याचा संगम करा. काहीतरी इनोव्हेट करा आणि आजचं हे तुमचं इनोव्हेशन असेल, ती पुढची परंपरा असेल पुढच्या पिढीसाठी. आणि आपल्या घरात सुद्धा असाच एक कायम तुम्ही हे तयार करा, काय म्हणता येईल त्याला, एक वातावरण, माहोल तयार करा, की जुन्यांचे विचार असतात, आपल्याला पटतात, नाही पटत, पण काही विचार चांगले असतात, आपलेही काही विचार चांगले असतात. त्या दोघांचा संगम करून मग पुढे जायचं, तरच तो संसार छान होतो किंवा ती फॅमिली छान होते. कारण आजकाल सगळे चौकोनी कुटुंब झाले. पण मला अभिमानाने मी सांगतो, की आम्ही तिघही भाऊ एकाच घरात राहतो. आत्तापर्यंत आई-बाबांजवळच राहत होतो. आई-बाबा नाही आहेत आता. पण आम्ही सगळे एकत्रच राहतो आणि एकच टीव्ही, एकच स्वयंपाकघर आणि विचारात थोडी फार मतभेद, फेरफार असते. पण ते सगळं समोपचाराने घ्यायचं असतं. घरातल्या मोठ्याने कोणीतरी एक मोठेपण घ्यायचं असतं. मग वयाने थोडं कमी जास्त असेल तरी चालेल. पण ते मोठेपण आवश्यक आहे. एक सगळ्यांवर अंकुश ठेवण्याची गरज आहे आणि अशानेच आपला संसार जो आहे तो छान होतो. स्वयंपाकही छान होतो आणि स्वयंपाक छान असेल तर लोकं छान होतात. पाहत राहा मास्टर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.